गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? आज ना तुमच्यासाठी ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलेली आहे. ब्रोकोलीचे पराठे खूप सुंदर लागतात, हेल्दी आहेत आणि तुम्ही कधीही करू शकता. एकदा ट्राय केले ना परत परत कराल. सुरुवातीला मी काय केलेलं आहे, ब्रोकोली घेतलेली आहे साधारणतः 200 ग्रॅम आणि ती या पद्धतीनं मी उकडून घेतलेली आहे. छानपैकी तिला असं थोडंसं मऊसर होऊन घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आणि पाववाटी त्याच्यामध्ये बेसन पीठ, साधारणतः 3 चमचे मी नट्स पावडर घातलेली आहे आणि त्याची छान अशी घट्टसर कणिक मळायची आहे. ही जी कणिक आहे ती साधारणतः अर्धा तास रेस्टसाठी ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आता आपली ब्रोकोली उकडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान ब्रोकोली उकडलेली आहे. ती एका चॉपरमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर मी इथं ओव्याची पानं घातलेली आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक मस्त हिरवी मिरची घातलेली आहे आणि छान अशी ती चॉप करून घ्यायची आहे. चॉपरच्या साह्याने करा, खूप मस्त एकदम बारीक होते. त्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढायची आहे. मी पनीर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर घालतीये, चाट मसाला घालतीये, चवीपुरतं मीठ घालतीये आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला घातलेला आहे. पनीर मी मस्त किसून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हे छान मस्त एकजीव करायचं आहे. तुम्ही कोणताही तुमच्याकडे जर पराठ्याचा मसाला असेल ना तर तोही तुम्ही वापरू शकता. आपलं सारण मस्त रेडी झालेलं आहे. आता त्याचे छान एक छोटा गोळा घ्यायचा आहे, तो लाटायचा आहे. या पद्धतीनं तुम्ही कशाही प्रकारे पराठा बनवू शकता, पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. आधी मी अशी छोटीशी पोळी करते, त्याच्यामध्ये सारण घालते आणि मस्त ते असं छान त्याची एक वाटी करून ती लाटून घेते. मंडळी खूप छान लागतं. तुम्ही याच्यामध्ये गाजर उकडून घालू शकता, ॲड करू शकता जर तुम्हाला हवे असतील तर. पनीर आणि ब्रोकोली एकदम उत्तम पर्याय आहे आणि एक जरी पराठा खाल्ला ना तरी पोट भरतं तुमचं आणि तुमच्या लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता. तुम्ही सुद्धा जर ऑफिसला वगैरे जात असाल ना तर नक्की टिफिनला घेऊन जाऊ शकता. आणि इतके छान झाले होते ना, मी काय सांगू तुम्हाला. आणि कायम मी असे प्रयोग करत असते पराठ्यांचे. पराठे खरंच खूप पोटभरीचा नाश्ता आहे, शिवाय मस्त होतात. या पद्धतीनं चिकटत होते, पण हलक्या हाताने सगळ्या असे लाटून घ्यायचे. तव्यावरती खमंग असे खरपूस असे भाजून घ्यायचे. छान तूप लावून भाजलं ना अजून जास्त टेस्टी होतात आणि हेल्दी होतात. तुम्ही बघू शकता उरलेलेही पराठे याच पद्धतीनं केलेले आहेत, तुम्हाला इथं दिसत असतील. पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सॉससोबत, एखाद्या चटणी, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता, दह्यासोबत सर्व करू शकता. मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि फॉलो केलं नसेल ना तर फॉलो करा पटकन, कारण अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.